आजच्या सोहळ्याच्या विशेष अतिथी कवयित्री गुंजन पाटील मॅडम यांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी करून देऊ इच्छितो. शब्दांना भावना देत, कवितांना हृदयाची स्पंदने देत आणि आपल्या प्रभावी सादरीकरणाने रसिकांना अगदी आपलेसे करणाऱ्या युवा कवयित्री गुंजन पाटील यांचा परिचय करून देताना मला अत्यानंद होत आहे. मूळच्या जळगाव येथील असलेल्या गुंजन पाटील यांचे बालपण मात्र छत्रपती संभाजीनगर येथे घडले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी झूलॉजी या विषयात मास्टर्स डिग्री प्राप्त केली. विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असतानाही साहित्य, कविता आणि शब्दांवरील प्रेम त्यांनी मनापासून जपले. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी अनेक राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. तसेच मराठवाडा साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य संमेलनांमध्ये अनेक वेळा सहभाग नोंदवत आपल्या कवितांची वेगळी छाप निर्माण केली. काव्यधारा, हास्यगंधा, पुणे कोथरूड फेस्टिवल अशा प्रतिष्ठित कवी संमेलनांमध्ये त्यांनी आपल्या दमदार कवितांचे सादरीकरण केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी कवी रामदास फुटाणे, कवी अरुण म्हात्रे, सौमित्र, कवी अशोक नायगावकर यांसारख्या दिग्गज कवींसोबत समवेत काव्य सादरीकरण करण्याचा मान देखील मिळवलेला आहे. ABP माझाच्या कार्यक्रमात सहभाग, गोव्यात आयोजित जागतिक मराठी साहित्य संमेलनातील उपस्थिती आणि सोशल मीडियावरील प्रचंड लोकप्रियता ही त्यांच्या प्रतिभेची साक्ष आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब या सोशल मीडियांवर त्यांच्या कवितांना लाखो रसिकांची पसंती लाभली असून एकत्रितपणे 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स त्यांच्या साहित्य प्रेमाचा भाग बनले आहेत. आपल्या संवेदनशील लेखणीतून समाज मनातील भावना व्यक्त करणाऱ्या, तरुणाईच्या मनाला भिडणाऱ्या आणि आधुनिक पिढीला कवितेशी जोडणाऱ्या या प्रतिभावान कवयित्री गुंजन पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मी विनंती करतोय कवयित्री गुंजन पाटील यांना आपण उपस्थितांना शुभेच्छा प्रदान कराव्यात. माझा आवाज पोहोचतोय शेवटपर्यंत? सर्वप्रथम धन्यवाद. खरं तर सर, जेव्हा जंगल जळायला लागतं आणि एक बेट सुद्धा जर हिरवं दिसत असलं तर आशा वाटते. सध्याच्या समाजामध्ये जे काही चाललंय ते जंगल जळाल्यासारखंच चाललंय. आपल्या समाजामध्ये 3 वर्षाचं लेकरू सुद्धा सुरक्षित नाहीये. बाप लेकीला मारतोय, मुलाला आई मारते आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी तुम्ही सर्व शिक्षक जण एकत्र येऊन असा काहीतरी उपक्रम घेतात, ही खरंच आशा देणारी गोष्ट आहे. आणि विशेषतः त्यासाठी दीपक चामे सरांचे खूप धन्यवाद. खरं तर मागच्या 2 महिन्यांपासून सर तुम्ही किती उत्साहाने यासाठी काम करतात. म्हणजे सरांची प्रत्येक 4 दिवसातनं तरी एक कॉल यायचा, मॅडम हे असं असं करायचं आहे. ते बघितल्यानंतर वाटतं की शिक्षकांसाठी इतकं चांगलं काम करणारं व्यक्तिमत्व असू शकतं. कारण हा एकच असा पेशा आहे ज्याच्यामध्ये पैशापेक्षा जास्त समाधान मिळतं. आणि मी शिक्षकांसमोर काय बोलावं ना, कारण मी आत्ताच महाविद्यालयीन जीवनातून बाहेर आले. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की वाईट वाटून घेऊ नका, शब्द थोडे हे असतील, पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये एक असा मास्तर असतो ज्याला बघितलं की वाटतं हा काय त्याच्या बायकोला भांडून आलाय की काय. माझ्या पण जीवनात असाच एक मास्तर होता आणि तुम्हाला सांगते, तुम्ही पण एका तरी विद्यार्थ्याच्या जीवनात तसे मास्तर असणार आहे. पण तो मास्तर जर गुंजन पाटीलच्या आयुष्यात आला नसता तर आज ही गुंजन पाटील या मास्तरांसमोर बोलत नसते. असे कितीतरी व्यक्तिमत्व घडवण्याचे काम हे शिक्षक लोक करत असतात आणि त्या रचनाकाराच्या हाताला पुरस्कार दिल्यासारखा, सन्मान दिल्यासारखा सन्मान तुम्ही इथे करतायत सर. त्यासाठी तुमचे खास धन्यवाद. सर्व पुरस्कारार्थ्यांचे खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. आणि मी बघते मगासपासनं जवळजवळ सर्वच, म्हणजे एकच सर इथे आले एकदम खुशमध्ये, मी एकटा चालू आहे म्हणे. बाकी सगळे बायकांना घेऊन, ज्या स्त्रियांना मिळालाय पुरस्कार त्यांनी आपल्या नवऱ्यांना घेऊन इथे आले. म्हणजे कौतुक आहे हो तुमचं. तुम्ही इतक्या दूर येतात आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या पार्टनरला इथे घेऊन येतात. खरं तर तुम्ही फेटे बांधले म्हणून मला कळत नाहीये.
किती जणांच्या डोक्यावरची केस गेली आहेत ते. नाहीतर मी सांगितलं असतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर किती प्रेम आहे. म्हणजे आमचे एक सर फार छान म्हणतात सर, की जेव्हा बाळ जन्माला येतं त्याच्या डोक्याहून आई हात फिरवते आणि त्याच्या डोक्यावर केस येतात. बाळ मोठं होतं, बाळाला समजायला लागतं, मग बाळाचं लग्न होतं आणि मग बायको डोक्यावरून हात फिरवते. मग मॅडम तुम्ही समजू शकतात काय होतं. पण बघा ना किती छान हसतायत तुम्ही, आणि मला माहिती आहे तुम्ही बायकांसोबत इथे आलेले आहेत, तरी तुम्ही इतकं छान हसतायत. अहो मी त्या कार्यक्रमांना जाते, लोक हसतच नाहीत, दाद देतच नाही. आता शिक्षक लोक असून तुम्ही हसतायत, म्हणजे शिक्षक असून शिकवल्यासारखं झालं. म्हणजे आजकाल सर परिस्थिती जर बघितली तर शिक्षकांना शिक्षण सोडून जवळजवळ 150 प्रकारची वेगवेगळी कामं लावली जातात. एवढं करून तुम्ही इतके छान हसतात म्हणजे खरंच तुमच्या बायकोचं तुमच्यावर प्रेम आहे. कसं आहे, पुरुष फार चांगले असतात, तो फार हळवे असतात. आम्ही महिला गैरसमज करून घेतो. मॅडम पुरुष खरंच इतके हळवे असतात ना, त्यांना बायको खूप आवडते शेजारच्याची. मॅडम मी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये कार्यक्रमांना जाते, तिथले लोक असे खुलून हसत नाहीत. मग मी एकदा स्टेजच्या खाली गेल्यावर रोहितला विचारलं की अरे रोहित, ही लोक दात का देत नाहीत. बायको सोबत आलेले असतात स्वतःच्या. कसं असतं माहितीये का, प्रेम कविता ऐकली की चकाकती मर्सिडीज सारखी प्रियसी आठवते, आणि मग ती आठवली की चेहरा खुलतो. बाजूला बसलेल्या नॅनोला काही ते सहन होत नाही, आणि मग घरून जाऊन म्हणजे जेवणाचे वांदे घ्यायचे कशाला करून, म्हणून हे लोक दात देत नाहीत. पण तुम्ही इतकं छान बायकोच्या विनोदावर पण हसतायत. मी तुमच्या बायकांना सांगते, आणि जे सोबत इथे सगळे आलेले आहेत, खुलून दात देऊ द्या, कारण ते गुंजन पाटीलला ऐकतात, गौतमी पाटीलला थोडी बघतात. मला एक गोष्ट कळते की शिक्षकांना फार ज्ञान पाझरत बसू नये. कारण एकतर असं झालंय ना, आजकाल ज्याच्या खिशात फोन आहे आणि ज्याचं इंटरनेट कनेक्शन ऑन आहे तो ज्ञानी आहे. म्हणून आपण फार ज्ञान पाझरत बसू नये, आणि ज्यांनी मला ज्ञान शिकवलंय त्यांना मी काय शिकवणार आहे. तो एक शेर फार छान आहे की बात कम कीजिए जहानतों को छुपा के रखिए, कि बात कम कीजिए जहानतों को छुपा के रखिए, अजनबी शहर है कुछ दोस्त बना के रखिए. बायकोचा विषय निघालाच. खरं तर हा विषय आणि ही कविता मी घेणारच नव्हते, पण तुमच्या बायकांना इतकं खुश बघून मला वाटलं घ्यावीच. एकदा मी माझ्या एका मित्राला असंच विचारलं की अरे तुम्ही बायकांहून इतके जोक करतात, बायका नसत्या तर साधे तुमचे कपडे तरी कोणी धुतले असते का. तो मला म्हणतो बायका नसत्या तर कपडे घातलेच कोणी असते. इतके साधे सरळ पुरुष असतात. आणि आज बऱ्याच जणांच्या बायका आल्या, बऱ्याच बायका नवऱ्यांना सोबत घेऊन आल्यात, म्हणून एक बायको नावाची कविता घेते. दाद येऊ द्या, नाहीतर मला वाटेल तुमची बायको तुम्हाला प्रेम करत नाही. की थोडी सादगी हवी, थोडी सादगी हवी, थोडी अदाही असायला पाहिजे. बायको हवी हक्काची, पण गर्लफ्रेंड सारखी दिसायला पाहिजे. नाजूक चेहरा, मिल्की स्किन, 0 फिगर असायला हवी. की नाजूक चेहरा, मिल्की स्किन, 0 फिगर असायला हवी, आणि मित्रांच्या बायकांमध्ये आपलीच उठून दिसायला हवी. बरं, हे सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखे का हो वागतात? हे सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखे का हो वागतात, आणि नोकियाच्या फोनमध्ये तुम्ही आयफोनचे फीचर मागतात? ज्या करतात नजरेनं घायाळ त्या कधीच कुणाच्या नसतात. ज्या करतात नजरेनं घायाळ त्या कधीच कुणाच्या नसतात. वरतून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात. दादून कळालंच असेल बऱ्याच जणांना डसलीये. की वरतून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात. लोकलचे धक्के खात रोज ऑफिसला जातात. लोकलचे धक्के खात रोज ऑफिसला जातात, आणि दुसऱ्याच्या मर्सिडीज पाहून आतल्यात खुश होतात. आता खरंच सांगा, त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का?
त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? आणि घरची गाऊन घालून बसलेली नॅनो तुम्हाला सोडणार आहे का? म्हणून जरा कुणी पाहून हसली की लगेच घसरायचं नाही. जरा कुणी पाहून हसली की लगेच घसरायचं नाही. आणि आपली नॅनो पण कुणाला तरी मर्सिडीज भासते हे विसरायचं नाही. मग असं करा, आपल्याच बायकोला चोरून चोरून बघा. कारण मास्तर तुम्ही शाळेत असू शकतात, घरात मास्तरकी चालत नाही. आणि डायरेक्ट बघण्याची हिंमत कोणाचंच नसते. मग असं करा की आपल्याच बायकोला चोरून चोरून बघा. माझ्यासोबत डेटवर येते का विचारून बघा. बायको 2 प्रेमाच्या शब्दाशिवाय काहीच मागत नाही. आणि तिचा नवराच तिचा खरा हिरो असतो, पण ती कोणाला सांगत नाही. आज ज्या शिक्षकांना इथे पुरस्कार मिळाला ना, त्यांच्या सोबत आलेले त्यांच्या पार्टनरचा चेहरा बघायला पाहिजे होता. म्हणजे ज्यांना पुरस्कार मिळालाय त्यापेक्षा जास्त आनंद त्यांच्या पार्टनरच्या चेहऱ्यावर दिसत होता. हे किती छान असतं ना. या बाळाच्या आईने सांगितलं याला की जायचं आणि जोरात पप्पा पप्पा ओरडायचं. तर हे कळायला पाहिजे याचंच आहे. अहो, आजकालची लहान लेकर कमी नसतात. म्हणजे तुम्हाला सांगते की मला पहिल्यांदा जेव्हा मी स्टेजवर बोलले माईक घेऊन हातात, खूप थरथर कापत होतं. आणि माझ्या सरांनी सांगितलं की गुंजन, तू या क्षेत्रात खूप पुढे जाऊ शकते. आता किती पुढे जाऊ शकते मला माहीत नाही, पण मला इतकं तर कळालं की मला मोठं स्वप्न बघायचं त्यांनी शिकवलं. एकदा एका महाविद्यालयात गेले, ज्युनियर कॉलेज होतं. 11वी-12वीची लेकरं होती. एक 11वीचा मुलगा असेल, टक लावून बघत होता. आता मला प्रश्न पडला, मी अनकम्फर्टेबल झाले, मला बोलता येईना. स्टेजहून त्याला म्हणणार तरी काय मी. मग कार्यक्रम संपल्यावर मी अशी बाजूला गेले, त्याला बोलवून घेतलं आणि म्हटलं, बाळा मी मोठी आहे रे तुझ्यापेक्षा. म्हणे, मॅडम तुम्हाला कळालं नाही. म्हटलं, काय? आमच्या सरांनी मोठी स्वप्न बघायची सांगितली. म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न बघायची शिकवा, पण इतकी मोठी नाही. शाळेतले दिवस फार छान असतात. मला आल्या आल्या सगळे शिक्षक भेटले, शिक्षकांनी कौतुक केलं. मला खरंच वाटत नव्हतं की हे माझंच कौतुक होतंय. आजपर्यंत सवय नाही हो शिक्षकांनी कौतुक करायची. पण शिक्षक पण कौतुक करू शकतात आणि खूप चांगलं कौतुक करू शकतात हे आज कळतंय. आणि त्यांचं पण कौतुक गरजेचं असतं. या समाजाला घडवण्यासाठी सध्याच्या स्थितीत जर मला आशा वाटते कोणाकडून, तर ती फक्त शिक्षकांकडून वाटते. मी एक कविता घेते. कवितेचं शीर्षक आहे झेंडे आणि शाळा. मी जेव्हा शाळेत शिकत होती तेव्हाची शाळा कशी होती, तुम्हालाही तुमची शाळा आठवेल. की माझी शाळा तशी पडकीच होती. माझी शाळा तशी पडकीच होती, देशासारखी मोडकळीस आलेली. फुटक्या माथ्यासारख्या काळ्या भेगाळलेल्या फळ्यावर गुरुजी आमचं भविष्य लिहिण्याचा खराखुरा प्रयत्न करायचे. आम्ही मात्र अज्ञानात सुखासारखे दिवसा फुलपाखरं तर रात्री काजवे पकडायचो. आम्ही हसायचो, रडायचो, जिंकण्यासाठी भांडायचो. पण जात की धर्म, गरीब की श्रीमंत असलं कधी आम्हाला काही शिवलं नाही. स्वातंत्र्यदिनी बांधलेल्या विविध रंगी पताकांसारखे एकाच खळाने घट्ट चिकटलेले, आडव्या रेषात गुंफलेले, पण मनाने सारे सरळ. तिरंगा तेवढा एकच झेंडा आम्हाला माहीत होता. तिरंगा एवढा एकच झेंडा आम्हाला माहीत होता. राष्ट्रगीत आणि खरा तो एकची धर्म गाताना देहभान विसरून जायचो आम्ही. शाळेत नेमकं कोणतं ज्ञान शिकवलं हे फारसं आठवत नाही. शाळेत नेमकं कोणतं ज्ञान शिकवलं हे फारसं आठवत नाही. मात्र अर्धी पिशवी सुगडी सर्वांना समान वाटणारे गुरुजी तेवढे आठवतात. आज चौका चौकात, गल्ली बोळात
आज चौका चौकात गल्ली बोळात निळे भगवे हिरवे पिवळे झेंडे मिरवणारे हात बघते, मनात प्रश्न येतो यांची शाळा कोणती असेल. मनात प्रश्न येतो यांची शाळा कोणती असेल. स्वातंत्र्य दिनी यांनी विविध रंगी पताका बांधल्या नसतील का, की नसतील बघितली यांनी फुलपाखरांची रंगे. कोवळ्या मुखात धर्माच्या नावाने किंकाळ्या फोडणारे आवाज ऐकून साने गुरुजी खजील झाले असतील. तुझे दुधाचे ओठ सुकण्याआधी कोणी कालवलं हे विष तुझ्या ओठी. भारत सुजलाम सुफलाम कवितेचा पाठ पूर्ण होण्याआधी का घोंगावत आहे हिरवे वादळ, पिवळे वादळ, निळे वादळ, भगवे वादळ. या वादळात टागोरांचे गीत आणि बापूंची प्रार्थना म्हणा की सबको सन्मती दे भगवान. शाळेची छट टपकत असताना बाबासाहेब, शिवाजी, फुले, गांधीजी आणि जिजाऊ एकाच कपाटात आश्रय घेत. पाऊस थांबला की बाबासाहेब शिवाजींच्या जागी आणि फुले कलामांच्या जागी आरामात असत. जागेसाठी त्यांच्यात भांडण झाल्याचं मला कधी आठवत नाही आणि मुलेही रोज जागा बदलायची आणि हसताना दिसायची. आज चिरेबंद वाड्यात थाटलेल्या उंच इमारतीत सजलेल्या शाळा बघून मनात प्रश्न येतो, माणूसपणाचे धडे हे कुठल्या पुस्तकातून देत असतील. जगाशी स्पर्धा करणारे ज्ञान शिकवा. Shall I stop? जगाशी स्पर्धा करणारे ज्ञान शिकवा, पण आणखीही शिकवा काही की रंग फुलांना शोभतात, धर्मांना नाही. तो आपलाच आहे हे सांगताना माझी करुणा जागी व्हायची. आज तो आपलाच आहे का हे विचारताना मला भीती वाटते. त्या चिमुकल्यांना इतकेच सांगा की रंग लाल असतो रक्ताचा आणि दुसऱ्याचे दुःख समजून घेता धर्म जागत राहतो माणसाचा. दुसऱ्याचे दुःख समजून घेता धर्म जागत राहतो माणसांचा. मॅडम, तुमचे खूप खूप स्वागत आहे. खरं तर झेंडे आणि शाळा ही कविता मी फार एखादी ठिकाणी घेतली असणार आहे. कदाचित याच दिवसाची वाट ती कविता बघत असेल म्हणून तुमच्यासमोर ती कविता सादर केली. मला आल्यापासून बरेच जण भेटले आणि त्यांनी सांगितलं की मॅडम आम्हाला तुमची टमटमची कविता खूप आवडते. कोणी म्हणे मॅडम आम्हाला तुमची गुलाबजामुनची कविता खूप आवडते. त्या कवितेचं शीर्षक बऱ्याच जणांना माहीत नाहीये, पण ती कविता काय आहे हे बऱ्याच जणांपर्यंत पोहोचलंय रोहित. म्हणजे प्रत्येकाच्या मनात काहीतरी दुखत असतं. कवीचं फक्त काम असतं त्याला हायलाईट करून द्यायचं. म्हणजे तुमच्या भावना आमचे शब्द असतात. माझे बरेच मित्र आहे, जेव्हा मी कवी संमेलनांना जाते ते तिथे गेल्यानंतर त्यांच्या प्रियसीच्या लग्नाला गेल्यावर काय केलं काय झालं यावर 2-4 ओळी ते लिहायचे. मग मला वाटलं आम्ही का मागे राहायचं, आम्ही पण लिहिलं. पण तुम्हाला एक फरक सांगते, बरेचसे माझे मित्र असे आहेत जे म्हणतात की मी बरीच लग्न, काही डोहाळी जेवणं, काही बारशे जेवलोय, मी फक्त लग्न जेवले. पुढची संधी माझ्या वाट्याला अजून आली नाहीये. रोहित तर एकदा सांगत होता ती कड्यावर घेऊन आली आणि तिचं लेकरू मला मामाच म्हटलं. पण तुम्हाला सांगते की आपल्या प्रेमाला कुणाचं तरी दुसऱ्याचं होताना पाहणं यापेक्षा वाईट काहीच नसतं या जगामध्ये. आणि तो प्रसंग ज्याच्यावर बेतला त्याला ही कविता पोहोचते. कवितेचं शीर्षक आहे शीड हरवलेली नाव. की काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. या बानूचा लाडू तिनं त्या म्हाळसाच्या ताटात वाढला. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. आपण चापून